राष्ट्रीय स्वयंसेवक संघ म्हणजे RSS आणि भारताचा राष्ट्रध्वज या दोघांवरनं देशाच्या राजकारणात नेहमी जोरदार वाद आणि आरोप प्रत्यारोप पाहायला मिळतात. विरोधकांकडून विशेषतः काँग्रेसकडून अनेकदा असा दावा केला जातो की RSSने आपल्या नागपूर मुख्यालयावर तब्बल 52 वर्ष तिरंगा फडकवलाच नव्हता. पण या दाव्यात नेमकी किती सत्यता आहे? 52 वर्ष तिरंगा का फडकवला गेला नाही? यामागे कायदेशीर अडचणी होत्या की वैचारिक मतभेद? चला जाणून घेऊया. सर्वप्रथम समजून घेऊया की हा नेमका वाद आहे तरी काय. विरोधकांचा मुख्य असा आरोप आहे की 15 ऑगस्ट 1947 रोजी भारत स्वतंत्र झाला आणि 26 जानेवारी 1950 रोजी देश प्रजासत्ताक झाला. मात्र त्यानंतर पुढील 52 वर्ष म्हणजे 2002 पर्यंत RSSच्या नागपूर येथील मुख्यालयावर राष्ट्रध्वज फडकवण्यात आला नाही. विरोधकांच्या मते संघाचा भगव्या ध्वजाला प्राधान्य देण्याचा विचार होता आणि त्यामुळे त्यांनी तिरंग्याचा स्वीकार उशिरा केला. 2002 मध्ये जेव्हा 3 तरुण कार्यकर्त्यांनी नागपूर मुख्यालयात जाऊन जबरदस्तीने तिरंगा फडकवण्याचा प्रयत्न केला, तेव्हा हा वाद संपूर्ण देशात गाजला होता. आता पाहूया या आरोपांवर RSSची काय भूमिका आणि स्पष्टीकरण होतं. संघ या आरोपांचं पूर्णपणे खंडन करतं. संघाच्या दाव्यानुसार 1950 मधील जुन्या ध्वज संहितेनुसार सर्वसामान्य नागरिक, खासगी संस्था किंवा संघटनांना दररोज किंवा सामान्य दिवसात राष्ट्रध्वज फडकवण्यासाठी कायदेशीर परवानगी नव्हती. केवळ स्वातंत्र्य दिन आणि प्रजासत्ताक दिन यांसारख्या राष्ट्रीय दिवशी ठराविक नियमांसह ध्वजारोहण केले जाऊ शकत होते. संघीय नेत्यांच्या मते 15 ऑगस्ट 1947 आणि 26 जानेवारी 1950 रोजी संघाच्या मुख्यालयात राष्ट्रध्वज फडकवण्यात आला होता आणि गुरुजी गोळवलकर यांनी तिरंग्याला वंदनही केलं होतं. परंतु त्यानंतरच्या काळात कायद्याचे पालन म्हणून खासगी इमारतींवर नियमित ध्वजारोहण बंद ठेवण्यात आलं होतं. या संपूर्ण प्रकरणात सर्वात मोठा बदल घडला तो 2002 मध्ये. उद्योगपती नवीन जिंदाल यांनी सर्वोच्च न्यायालयात एक याचिका दाखल केली होती. त्या ऐतिहासिक लढ्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केलं की सन्मानाने आणि आदराने राष्ट्रध्वज फडकावणं हा प्रत्येक भारतीय नागरिकाचा मूलभूत अधिकार आहे. त्यानंतर भारत सरकारने फ्लॅग कोड ऑफ इंडिया 2002 लागू केला. या नवीन नियमानुसार खासगी संस्था आणि नागरिकांना आपल्या इमारतींवर राष्ट्रध्वज फडकावण्याची पूर्ण मुभा मिळाली. या नियमावलीनंतर 15 ऑगस्ट 2002 पासून RSS मुख्यालयावर दरवर्षी 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारीला नियमितपणे व अधिकृतपणे राष्ट्रध्वज फडकावला जातो. थोडक्यात सांगायचं तर 52 वर्ष नियमितपणे तिरंगा न फडकवण्यामागे तत्कालीन कायदेशीर बंधने होती की संघाची वैचारिक भूमिका, यावरून राजकीय वर्तुळात आजही मतभेद पाहायला मिळतात. मात्र आजच्या काळात RSS मुख्यालयात तिरंगा पूर्ण आदराने फडकवला जातो हे तथ्य आहे. या ऐतिहासिक आणि राजकीय वादाबद्दल तुमचं काय मत आहे? कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असल्यास लाईक करा, मित्रांसोबत शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.